स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चमचमीत खावंसं वाटत असेल तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा चमचमीत मटार पुलाव बनवून बघा। रेसिपी अतिशय साधी सोपी आहे, करायला झटपट आणि चवीला मात्र अप्रतिम लागते। तर तुम्ही सुद्धा अगदी झटपट हा मटार पुलाव नक्की ट्राय करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालू। यामध्ये तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, स्टारफूल, लवंग असे हे खडे मसाले घालायचे आणि 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये उभा कापलेला कांदा घालायचा। हा कांदा आपल्याला खूप जास्त लालसर न करता फक्त सोनेरी रंगावर अगदी थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर भरपूर असा ठेचलेला लसूण यामध्ये घालायचा। लसूण भरपूर असा ठेचून घातला की लसणाचा फ्लेवर यामुळे अप्रतिम लागतो। त्यामुळे लसणाची पेस्ट न वापरता असा ठेचून फ्रेश लसूण घालावा। आता आपण यामध्ये घालूया गाजर आणि मटार। या ठिकाणी तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या घालू शकता, परंतु आज आपण अगदी साधा सोपा मटार पुलाव बनवतोय। गाजर माझ्याकडे अवेलेबल होते त्यामुळे मी यामध्ये घातलेले आहे। तुम्ही फक्त यामध्ये मटार वापरला तरी देखील चालेल आणि याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचा आहे। खूप जास्त याला शिजवायचा नाही। त्यानंतर अगदी हलकसं अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पावडर। यामध्ये आपण कुठल्याही वेगळ्या मसाल्यांचा वापर अजिबात करणार नाही आहोत। आपल्या घरात अगदी रोजच्या वापरातले मसालेच यामध्ये घातलेले आहेत आणि 1 मिनिटभर आपण हे मसाले या भाज्यांमध्ये परतून घेऊ। आता यामध्ये याला छान टेस्ट यावी यासाठी 2 चमचे फ्रेश दही घालायचं। दही घातल्यामुळे आपला हा जो पुलाव आहे तो चवीला अप्रतिम लागतो। त्यामुळे जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही नक्की घाला। दही घातल्यानंतर लगेचच याला आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। कोथिंबीर अशी फोडणीमध्ये जर आपण घातली तर आपल्या पुलावमध्ये कोथिंबीरीचा फ्लेवर मस्त येतो। आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे। तर तांदूळ आपण या ठिकाणी अजिबात भिजवणार नाही आहोत। तर या ठिकाणी 1.5 वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी या पुलावसाठी वापरू शकता। आता हा तांदूळ आपण या भाज्यांसोबत 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घेऊ। आपण तांदूळ भाज्यांसोबत असा 2 ते 3 मिनिटं चांगला परतला की आपला जो पुलाव आहे तो अगदी छान मोकळा आणि सुटसुटीत होतो। शिवाय पुलावला टेस्टही अप्रतिम येते। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर या ठिकाणी आपण 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 3 वाट्या म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि जर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये बनवत असाल तर 1.5 वाटी तांदळासाठी या ठिकाणी तुम्हाला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आता यामध्ये सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं। तूप घातल्यामुळे आपल्या पुलावला अगदी अतिशय छान अशी टेस्ट येते आणि शिवाय आपला पुलाव आहे तो छान मोकळा होतो। त्यामुळे तूप सुरुवातीला न घालता असं सर्वात शेवटी घालावं। याला आता आपण एक छान उकळी काढून घेऊ। आता या ठिकाणी बघा आपल्या या पुलावला छान उकळी आली म्हणजे साधारण 5 मिनिटं आपला हा पुलाव शिजला गेलेला आहे। आता आपला हा जो तांदूळ आहे तो सुद्धा 50% शिजलेला आहे। आता याला सगळीकडून आपल्याला चांगलं पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि आपला हा भात पूर्णपणे शिजेपर्यंत एक 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचा। तर 5 ते 6 मिनिटांनंतर या ठिकाणी बघा आपला हा मटार पुलाव अगदी मस्त चमचमीत असा तयार झालेला आहे। आता हा गरम आहे त्यामुळे थोडासा चिकट वाटतोय, परंतु तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी मोकळा सळसळीत होईल। आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गरमागरम हा मटार पुलाव सर्व करू।
तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा चमचमीत मटार पुलाव तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. बऱ्याच वेळेला आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो, परंतु काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. अशा वेळेला हा एक उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.